हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे अक्षय तृतीया. सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा माझा दिवस सुरू झालेला आहे. सर्व भांडी जी मी घासून ठेवली होती ती आधी नीट लावून घेतलेली आहेत मी ट्रॉलीमध्ये. आणि आज सगळं बेसिक जेवण बनवणार आहे. डाळ वगैरे असं काही मी बनवणार नाही आहे, कारण आज आहे आमच्या घरी पूजा अक्षय तृतीयेची आणि ती मलाच करायची आहे. त्यामुळे खूप गडबड होणार आहे. त्यामुळे सिंपल साधं असं जेवण आज मी बनवणार आहे. त्यामुळे आज मी बनवायचं ठरवलेलं आहे लेमन राईस विथ रायता आणि मँगो शिरा. कारण गोडाला काहीतरी हवंच आपल्याकडे सण असल्यानंतर. त्यामुळे मँगो शिरा मी बनवणार आहे. आणि त्यानंतर माझं पार्सल आलेलं आहे फ्लिपकार्टचं. तर त्यामध्ये जे जे ॲज आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी इसेन्शियल ज्या आयटम्स आहेत त्या सर्व मी मागवलेल्या आहेत ऑनलाईन. आणि घरात आमच्या ॲज अ कढीपत्ता संपला होता, तर तोही मी ऑर्डर केलेला आहे. इकडे सगळी बघू शकता बेसिक तयारी मी करून घेतलेली आहे. राईस इकडे 80% कुक करून मी घेतलेला आहे. त्यामध्ये हळदी टाकलेली आहे मी आणि ही रायत्यासाठी तयारी केलेली आहे. आणि तेल मस्त गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि फोडणी ही मेन असते लेमन राईससाठी. त्यामुळे मी चणा डाळ, काश्मीरी लाल मिरची, त्यानंतर उडद डाळ असं सगळं काही वापरलेलं आहे. मोहरी वापरलेली आहे आणि ही फोडणी मी चांगली परतवून घेणार आहे, कारण हेच एक बेसिक आणि इम्पॉर्टंट गोष्ट असते लेमन राईसमधली. आणि तीच आपल्याला महत्त्वाची स्टेप आहे. ही चांगली फोडणी मी अशी परतवून घेतलेली आहे, बघू शकता. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 80% कुक राईस, कारण 20% जो उरलेला असतो तो नंतर आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. आणि हे बघू शकता अशा प्रकारे मी भातही शिजवून घेतलेला आहे. आणि त्यावर मस्त असं लिंबू, 2 लिंबू असे टाकलेले आहेत, कारण लेमन राईस म्हटल्यावर थोडं तरी असं आंबटपणा आपल्याला हवाच. त्यामुळे असं लिंबू मस्त पिळलेलं आहे मी. आणि लिंबू स्लाईसही टाकणार आहे, लेमन स्लाईसही टाकणार आहे, कारण यामुळे एक वेगळीच टेस्ट येते. आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत आता मँगो शिरा. आणि आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि अक्षय तृतीयेला मँगो नाही असं होणारच नाही. त्यामुळे अल्फान्सो मँगोचा पल्प मी पूर्ण काढून घेतलेला आहे एका बोलमध्ये. आणि मस्त असं तूप भरभरून टाकलेलं आहे, कारण शिऱ्यामध्ये तूप हे मॅडेंटरी आहे आणि खूपच छान टेस्ट येते तुपामुळे. आणि ह्या तुपामध्ये मी बारीक रवा जो आहे तो मस्त खरपूस भाजून घेणार आहे. आणि मस्त असा खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे दूध, कारण दुधाने ही वेगळीच टेस्ट येते. आणि ह्या कंडिशनला पोचल्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, या स्टेपला पोचल्यानंतर आपल्याला टाकायची आहे साखर. साखर थोडीशी वितळल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत हा मँगो पल्प. आणि हा मँगो क्रश वगैरे असं काही नाही आहे, मँगो पल्प आहे ओरिजिनल. त्यामुळे तो छानच वाटणार आहे. आणि भरभरून असे मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, कारण स्वीट आणि जेव्हा पण मी शिरा बनवते मँगो शिरा किंवा पायनॅपल शिरा, त्यामध्ये मी भरभरून ड्रायफ्रूट टाकते, कारण ड्रायफ्रूट हे मला खूप आवडतं, त्यांचा क्रंच खूप छान लागतो. त्यानंतर मी तो एका बोलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे, कारण ते असंच ठेवून देणार आपण त्याच्यामध्ये तर ते चांगलं नाही वाटत. त्यामुळे मी एका बोलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आणि आत्ता मी तयारी केलेली आहे रायत्याची. रायत्यासाठी मगाशी सगळं कट करून मी घेतलं होतं. आता त्यामध्ये मी कर्ड टाकलेला आहे, चाट मसाला आणि सॉल्ट सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आपला रायताही तयार आहे. आणि मी सगळी साफसफाई आधी करून घेतलेली आहे, कारण पूजेच्या आधी सगळं क्लीन असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी सगळं किचन आवरून घेतलेलं आहे. सर्वात आधी ओटा क्लीन केलेला आहे, बघू शकता. आणि त्यानंतर मी सर्व भांडी घासून घेतलेली आहेत, ती निथळत ठेवलेली आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर मी केलेली आहे पूजेची तयारी करण्यासाठी. हे मी फ्लिपकार्टवरून पूजेचं साहित्य मगाशी मागवलं होतं. त्यामध्ये मी फ्लावर्सही मागवले होते, फुलं मागवली होती काही. ती मी चांगली एका ट्रेमध्ये काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ पाण्याने असं थोडं शिंपडून क्लीन करून घेतलेली आहेत, कारण ती बाहेरून येतात. त्यामुळे थोडं क्लीन करणं खूप गरजेचं असतं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी सगळी बेसिक तयारी करून घेतलेली आहे. नवीन झाडू परचेस केलेली आहे. त्यानंतर पिवळी मोहरी असते, मस्टर्ड असते, ते घेतलेलं आहे. रॉक सॉल्ट आहे, त्यानंतर कापूस आहे. या सगळ्या गोष्टी बेसिक आपल्याला घ्यायच्याच आहेत, कारण असं असतं की या दिवशी सोनं खरेदी करायचं असं असं म्हणतात. पण सोन्याचे भाव आता एवढे म्हणजे गगनाला भिडले आहेत की आपण नाही घेऊ शकत, सोनं बाय नाही करू शकत. आणि सगळ्याच जणांना अफोर्डेबल नाही होत. त्यामुळे तुम्ही या बेसिक गोष्टी घरात घेऊ शकता, घरची स्वच्छता ठेवू शकता आणि देवाची मनापासून पूजा करू शकता. हेच देवाला खूप आहे, त्यामुळे आपल्याला मनःशांती भेटते, हे महत्त्वाचं.
ही अशी पूजा मी करून घेतलेली आहे साग्र संगीत अशी, आणि मला ही खूप छान वाटलेलं आहे ही पूजा केल्यानंतर. बघू शकता सगळं असं प्रॉपर करून मी पूजा केलेली आहे. आणि त्यानंतर जो आपला नैवेद्य तयार होता देवासाठी तो आधी दाखवलेला आहे, आणि त्यानंतर मी लंच करून घेतलेला आहे, देवाला नैवेद्य अर्पण केलेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी निघालेली आहे कामाला, कारण आज मला सुट्टी नव्हती, कामावर जायचं होतं. आणि त्यानंतर मी गेलेले आहे कुठे, म्हणजे सोने खरेदी करण्यासाठी, कारण आजच्या दिवशी सोनं घेतातच. त्यामुळे मी ठरवलं माझ्याने जेवढं होईल तेवढं मी आज थोडं तोडकं घेणार आहे. त्यामुळे मी गेले होते आणि खूपच गर्दी होती तिकडे. आणि त्यानंतर मी आलेले आहे घरी, आणि मी गेली होती रिलायन्स ज्वेल्समध्ये. हे छोटंसं असं काहीतरी माझ्याकडून मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.